पण लक्ष्मीनं ना आज त्यांचं ऐकलेलं आहे. हाय, एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त मजेतच असाल. ठीक आहे, तर मी इतकी काही मजेत नाहीये, थोडीशी अपसेट आहे, सांगेन मी तुम्हाला नंतर. आणि म्हणत असाल की ही रोजच उठून गाडीतून कुठे जात असते, तर आता आहोंची 8 दिवसांची सुट्टी सुरू आहे, बरोबर. तर त्या सुट्टीचा पुरेपूर मी फायदा करून घेतेय. जी मी एकटीने करायची कामं असतात ती पण मी त्यांच्या सोबतच करते, आणि त्यांच्या सोबत जी करायची असतात ती त्यांनाच घेऊन करते. तर आता मी निघाली आहे मंथली आपली ग्रोसरी असते ना ती घ्यायला डीमार्टला. कसं असतं, डीमार्टला आपण ग्रोसरी कमी आणि इतरच गोष्टी जास्त घेत बसतो. पण मी आज असं नाही करणार, असं मी ठरवलंय की अनहेल्दी फूड, अनहेल्दी पॅकेजिंग आयटम्स किंवा जे काही भरतो ना बिस्किट्स, फरसाण, हे खूप कमीत कमी क्वांटिटी आणायची. कंप्लीट आणायचीच नाही असं पण करून नाही चालत. लहान मुलं घरात असल्यानंतर थोडंसं चटपटीत खाऊ पण लागतो, पण जास्तीत जास्त घरी मी बनवायचा पण आता मी प्रयत्न करतेय. आणि वर्षा, तर माझ्या एका वर्षा नावाच्या व्ह्यूअर्सचा, सबस्क्रायबरचा, मैत्रिणीचा मला एक मेसेज आहे थायरॉइड रिलेटेड. तर हो वर्षा, मी लवकरच असा एक युजफुल आणि अगदी सोप्या भाषेत असा चांगला माझा थायरॉइडचा एक्सपिरियन्स गेली 2011 पासून जर काउंट केलं तर 12 वर्ष, गेली 12 वर्ष मला थायरॉइड आहे. आणि 12 वर्षात मी तो थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवला आहे, आणि त्यामुळे मी माझं वेट आणि ओव्हरऑल हेल्थ पण मी कंट्रोलमध्ये ठेवली आहे. पण मी हेल्थ एकदमच चांगली ठेवली असं मी नाही म्हणू शकत. मला बरेच इश्यूही झाले होते, आणि तेही मी तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर थोडासा वेळ घेते मी, पण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करते. वर्षा, तर नक्की येईल थायरॉइडचा व्हिडिओ. तर चला मग, आजचा उशिरा का होईना पण मी व्लॉग सुरू केलाय. तर 2:15 झाले आहेत. व्लॉग बघत राहा. किती ठरवून आलेलं प्रवीण आपण? अरे हे राहिले की, सॉरी. आम्ही ठरवून असं आलो होतो की 7,000 रुपये, 7,000 रुपयेमध्ये या महिन्याचा डीमार्टचा बाजार, जी काही डीमार्टची शॉपिंग आहे ती व्हायला हवी. कारण अटरपटर काहीही घेतलं जातं आणि बजेटचं ताळतंत्रच नाही राहत. मग तर आम्ही मिशनमध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत. मी तुम्हाला दाखवलं काउंटरला. तर वरती 300 रुपये एक्स्ट्रा झाले फक्त. आणि आता ते 300 रुपये देणार कोण? ऑब्विसली आहोच देणार. आमच्याकडे असं तुझं माझं काही नसतं, सगळं माझं असंच असतं. तर आपण ना बघूया घरी गेल्यानंतर. मी कधीच असं नाही दाखवलं की आम्ही एक्झॅक्टली काय काय घेऊन येतो, आमची चॉईस काय आहे. तर ठीक आहे, घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आजच्या डीमार्टच्या ग्रोसरीमध्ये ग्रोसरी आहे की बाकीचंच काही अटरपटर आहे. चलो मग घरी गेल्यानंतर भेटू. डीमार्ट झाल्यानंतर थोडासा आराम झाला, चहा झाला. तर त्यानंतर आता मी इकडे हे सामान घेऊन बसली आहे. तर तुम्ही सुद्धा असंच करत असाल, जेव्हा डीमार्टवरून परत येतो आपण तेव्हा लिस्ट वाईज हे आहे की नाही चेक करतो. जसं की मी म्हटलं की या वेळेला ना खूप सारा माल कमी होता. म्हणजे जसं की ड्रायफ्रुट्स नव्हते, जास्त नव्हते, आणि कडधान्य नव्हती. तर बिल त्यामुळं थोडंफार कमी आलं. आणि बाथरूमचं सुद्धा साहित्य खूप कमी होतं, सोप वगैरे काहीच नव्हतं. तर मी काय करते, आल्यानंतर ही अशी कॅटेगरी करून घेते, वेगळे पार्ट्स करून घेते. आणि मग काय होतं, यामध्ये ना ते शोधायलाही बरं पडतं, आणि आपल्याला पण काय आहे, काय आणलंय, काय राहिलंय हे पण कळतं. तर मी कशी कॅटेगरी करते सांगते. हे आहे ग्रोसरी पार्ट. हे मस्ट नीडेड, म्हणजे हे खरं गरजेचं होतं, हे एवढं आपण आणायला जाणार असतो. आणि बाथरूमचं साहित्य, आणि हे बाकीचं सगळं हे एक्स्ट्राचं आलेलं असतं. तर सध्याचं फॅड आमचं हे ब्रेकफास्टचं, की हेल्दी खायचं,
म्हणजे मी बनवत असते, पण कधीही एमर्जन्सीमध्ये जर वेळ नसेल तर हे असावं म्हणून हे मी आवर्जून आणते. आणि हे टेस्टी सुद्धा लागतं आणि मला सुद्धा आवडतं. ह्यामध्ये वेगवेगळे सीड्स पण असतात जे थायरॉइडसाठी चांगले असतात. आणि हे मुलासाठी म्हणजे त्याच्या नावाखाली आम्ही सुद्धा खातो. कधीतरी 4-5 वाजता स्नॅक्सच्या वेळेला भूक लागली तर हलक्या भुकेसाठी एकच पॅकेट भरले मी, म्हणजे कमीत कमी मॅगी खाल्ली गेली पाहिजे. तर ही आणि त्यामध्ये पण मी साधीवाली नाही आणत, ही आटावाली आणते आणि बऱ्याच लेडीज आता सध्या आटावालीच यूज करतात. आणखी हा आहे हे ब्रेकफास्ट आयटम मी दाखवते तुम्हाला. तर यामध्ये हे आहे टोस्ट. आधीमध्ये कधीतरी चहासोबत मूड झाल्यानंतर, म्हणजे खूपच इच्छा मारून नाही जगत मी, म्हणजे मला तरी नाही आवडत. आहो करतात कधीतरी हार्ड एकदम डाएट फॉलो, पण मी नाही करत. हां, मी सगळं काही खाऊन पिऊन असते. आणि हे यावेळेला तुम्ही फसलात, तुम्ही कोणत्या तरी वेगळ्याच कंपनीचं घेऊन आलात. ओके, तर अवेलेबल नव्हतं म्हणून त्यांनी हे कॉर्नफ्लेक्स या वेगळ्या कंपनीचे आणलेले आहेत. तर अशा प्रकारे ब्रेकफास्ट झाला, ब्रेकफास्टचे आयटम झाले, ग्रोसरी पार्ट झाला. आणि हा आहे स्नॅक्स जो आपल्याला अधूनमधून खायला लागतो तो. यामध्ये आम्ही काय आणतो, फरसाण, भडंग, हे सोया चंक्स थोडेफार हेल्दी असं समजून, हेल्दी वगैरे काही नसतं, हे सगळं पॅकेजिंग फूड आहे. बट तरीसुद्धा सोया चंक्स मला आवडतात म्हणून हे 2 पॅकेट सॉरी. आणि इकडे हे बाथरूमचं, जसं की माझे किचन टॉवेल संपले होते, टिश्यू पेपर संपले होते आणि टूथपेस्ट आणि बाकीचं. तर ठीक आहे, आता हेल्दी आयटम जे आहोंनी सध्या नाही खूप दिवसांपासून सुरू केले आहेत, ॲटलिस्ट वर्ष झालं असेल. इथे राहायला आलं तेव्हापासून तर ते खातातच, नेहमी त्यांच्याकडे बॅगमध्ये असतातच. ऑफिसमधून येताना जेव्हा बसमध्ये भूक लागलेली असते तेव्हा खाण्यासाठी ते यूज करतात. आणि जेव्हा त्यांचं मॅरेथॉन असतं, कुठे आपण बाहेर गेलेलो असतो तर पर्समध्ये असावं म्हणून मग मी पण ठेवते. तर ते असे योगा बार, म्हणजेच हे प्रोटीन बार आहेत. आणि याची ओरिजिनल प्राईज आहे 50 रुपये. आणि आपण कधीही बाहेर घेतला तर हा 50 रुपयालाच मिळतो हा प्रोटीन बार. बट हा डीमार्टमध्ये निम्म्या किमतीला मिळतो. तर तुम्हाला देखील, पण खरं सांगू का, घरी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे आपण बनवले तर होऊन जातं. आणि हे पण असावे असे हे एमर्जन्सीला, तर हे असे हे एवढे सारे प्रोटीन बार हे पुरत नाहीत, पुन्हा आणावेच लागतात. पण थोडंफार बॅलन्स, घरचं थोडं खायचं प्रोटीनवालं, ड्रायफ्रूटवालं आणि हे थोडं. आणि हे अधूनमधून खायला थोडीशी शेंगदाणा चिक्की आणि साखर खूप कमी प्रमाणात खाल्ली जाते आता आमच्याकडे. तर गोड खायचा मूड झाल्यानंतर खजूर खायचं, एखादा खजूर तोंडात टाकायचा. आणि सकाळी पण खजूर खाल्ले जातात. हे असे खजूरचे पॅकेट. तर अशी आहे आजची ग्रोसरी शॉपिंग आणि बाकीची डीमार्ट शॉपिंग, जी आम्ही ठरवलं होतं की 7च हजारात रुकायची. नेहमी आम्हाला बिल 11,000, 12,000, 13,000, लिमिट राहत नाही त्या बिलाला. आज खूप कटोती करून अगदी कट 7,300 मध्ये आमचा हा माल आलेला आहे. तर मग आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि मी ना गुरुवार आहे हे विसरले, मी उपवासच केला नाही, बघितलंच नव्हतं खूप दिवस मी कॅलेंडरमध्ये. आणि पण मी उपवास कधीच करत नाही. हां, पण मी ठरवलं होतं की यावर्षी उपवास करायचे. बरं, आता काय करणार मी, उपवास राहिला, शेवटचे 4 गुरुवार करेन या महिन्यात. मार्गशीर्षमध्ये यावेळेला 5 गुरुवार दिसत आहेत मला. तर मी काय करेन, शेवटचे 4 गुरुवार करेन. आजचा नाही करणार, बट मी पूजा मांडणार आहे, तर तेही तुमच्यासोबत शेअर करते. चला मग आता हे सगळं लावून घेते, मस्त एक्सरसाइज करते पहिलं आणि मग पूजा मांडते आणि मग स्वयंपाक. चला मग भेटू. इकडे मी यांना गुळातला मस्त तुपातला शिरा शिकवते. हा, चुकलं नाही पाहिजे, व्यवस्थित कडा पटकन कडा. कमी गोड हवाय ना? यस. तर आता आपण काय केलं, ड्रायफ्रूट कट केले आणि सगळे मस्तपैकी तेलात छानपैकी तळून घेतले. आता तेलात नाही, तुपात. आता कडा. आणि आता त्याच तुपामध्ये ना रवा भाजून घ्यायचा. आणि एकदा यामध्ये टाकलं ना भाजायला, काढायचं नाही पुन्हा. त्यातच पुन्हा गरम पाणी, गुळ पावडर किंवा गुळ थोडंसंच करायचं आहे ना. तो फुलून असं छान होतो. हा गुळ एवढा कमी पडेल ना. तर
अशा प्रकारे हे असं मी बनवून घेते शिरा आणि मग हे जे तळलेले ड्रायफ्रुट्स मी बाजूला काढून ठेवलेले असतात ना ते यामध्ये ऍड करायचे आणि डबल डबल काही करावं नाही लागत ना, मग गरम पाणी करून वरून हे टाकलेलं असतं त्यामुळं अंदाज पण नाही चुकत. झालंय ना छान मस्त मस्त. आणि गुळातला शिरा ना हा मला पण आवडतो, मस्त लागतो. आता फक्त ना खायच्या अगोदर यातला ना त्याला वाफवू देणार आणि मग नंतर वेलची पावडर टाकणार, हलवून घेणार आणि त्याचा वास पण राहतो. आणि हे वाफवलं ना त्याच्यावर अजून हा रवा फुगतो मस्त. हो हो सबस्टिट्यूट प्लेट नको टाक. बरं ठीक आहे. मी दाल तडका कसा बनवते त्याची मी आज रेसिपी दाखवते. तर इकडे मी तेल टाकलंय, जिरे मोहरी टाकली, कांदा टाकले आणि कढीपत्ता टाकलाय. यामध्ये मी लसूण नाही टाकलेला. हे असं मी सगळं भाजून घेते. आणि लसूण इकडे हे बघा इकडे तयारी करून ठेवली आहे. लसूण छान बारीक चिरून घेतलाय. तडका मिरची ना संपत आली आहे म्हणून मी 2च घेतली आहे, 4-5 शिल्लक आहेत फक्त. आणि आज मी विसरले डीमार्टमधून घ्यायला. घे म्हणत होते हबी पण राहून गेलं. आणि इथं ना तूर डाळ, मसूर डाळ आणि मुगाची डाळ, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून हे शिजवून घेतलेलं आहे. हे थोडंसं जास्त शिजवायचं. जमलं तर या डाळी ना कुकरला लावण्या अगोदर एक अर्धा तास 1 तास भिजत घालायच्या छान, म्हणजे ते एकदम मऊ मस्त शिजतं. आणि मग मी नंतर हे असं बारीक करून घेते. लसणाचं प्रमाण बघू शकता तुम्ही की थोडंसं मी जास्त लसूण वापरते आणि हा गावरान लसूण आहे, वास मस्त येतो. आणि आता पुढची रेसिपी दाखवते मी तुम्हाला. कांदा छान भाजलाय तर मी आता थोडीशी हळद टाकून घेतली. चलो. आणि आता मी यामध्ये ही डाळ, हॉटेलमधला तडका, दाल तडका किंवा दाल मखनी किंवा आपण लसुणी दाल असं जे काही घेतो ते थोडीशी घट्टच असते. आता ना यामध्ये खूप थोडंसं पाणी ऍड करायचं. आता ना याला मी छानपैकी असं उकळवून घेणार, मस्त मीठ टाकणार यामध्ये, उकळवून घेणार आणि मग याला मी तडका देणार. हे बघा हे अशी कन्सिस्टन्सी ठेवते मी, म्हणजे पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि मी गॅस बंद करून घेतलाय. आणि माझं हे जे भांडं आहे ना मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का असं नसेल ना तर घ्या, बट मोठं घ्या बरं का. हे मी ना मला काही कळत नव्हतं तेव्हा घेतलेलं आहे संसाराच्या सुरुवातीला. तर हे थोडंसं तेल जे आता मी छानपैकी याच्यावरती गरम करून घेणार. पहिल्यांदा मिरची भाजून घेतली मी. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की मिरची कमी आहे माझ्याकडे, तर एवढ्याच मिरचीचा मी तडका देणार आहे. याचा फ्लेवर मात्र छान लागतो त्या डाळीला. आता यामध्ये लसूण. आता ना हा एवढूसा हिंग. चला. नंतर मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि गार्निश करायचं. थोडंसं अजून मस्त लागतो असा दाल तडका. करून बघा. 8ला 10 कमी आहेत आणि अजूनही माझी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडून झालेली नाहीये. कारण तुम्ही पाहताय सकाळपासून मी बिझी आहे. आत्ता सगळा स्वयंपाक झाला. शेवटचा दाल तडक्याला मी तडका मारला. आत्ता मी इथून पुढे पूजा मांडणार आणि पूजा मांडल्यानंतर दाखवते तुम्हाला. अगदी साधी सुधी सिंपल अशी मी, साधी सुधी सिंपल एकच असतं, तर अशी ही मी पूजा मांडणार आहे. मांडल्यानंतर थोडंफार दाखवते तुम्हाला. जे घरात साहित्य अवेलेबल आहे त्यामधूनच आता हे मी सगळं करणार आहे. आणि विसरले होते ना मी गुरुवारी. आता नेक्स्ट गुरुवारी मी तयारीनिशी करेन सगळं मस्त मस्त. तर आता पटकन पूजा मांडून घेते कारण सगळ्यांनाच खूप भूक लागली आहे. आणि मग भेटू आपण.
खूप काही काटेकोरपणाने व्रतवैकल्य करणारी मी नाही आहे. मला जितकं जमलं तितकं मी साध्या सुध्या पद्धतीनं अगदी मनोभावे करायचा प्रयत्न करत असते. सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की आपण स्वतः खूप आनंदी राहायचं, समाधानी राहायचं आणि घरातल्या आपल्या कुटुंबातील सगळ्यांची काळजी घ्यायची. अशा प्रकारे छान अशी माझी छोटीशी अशी साधीशी पूजा झालेली आहे करून. आता आम्ही जेवणार, उशीर झाला. आणि गावाला अशीच मांडतात आमच्या पूजा. फक्त तिकडे ना 5 वनस्पतींची 5 पानं असतात झाडांची. मी इथे फक्त चाफ्याचीच पानं घेतली आहेत. मध्ये लक्ष्मीची मूर्ती मांडली आहे छान. इकडे लक्ष्मीचा फोटो आहे आणि जी काही फळं घरात होती तीच फळं मांडली आहेत. फुलांनी आणि पंत्यांनी सजवलं आहे. आणि या माझ्या 2 नवीन आरत्या क्यूट आहेत अगदी छान. इथं धूप वगैरे लावलेला आहे. नैवेद्य झालेला आहे दाखवून. शिरा आणि बासुंदी दोन्ही झाली. अशा प्रकारे छान अशी पूजा माझी साधी सोपी. आजचा ना म्हणजे मनापासून पूजा केली की कसं असतं मी सांगते तुम्हाला. आज काय झालं की हे काय म्हणत होते की शिरा नको करू, बासुंदी करतो मी. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही घरी असल्यापासून ना खूप दूध, दही, ताक आणि सतत पनीर हेच चालू आहे. तर मला वेट कमी करायला सांगितले डॉक्टरांनी. बासुंदी नको, मी गुळातला शिराच करते. कारण बासुंदीला काही गुळ नाही घालू शकत आपण, पुन्हा साखर जाणार पोटात. पण लक्ष्मीनं ना आज त्यांचं ऐकलेलं आहे आणि मी शिरा बनवला आणि माझ्या बाजूच्या मैत्रिणींनी बासुंदी पाठवली आणि खूप सारी पाठवली अशी एवढी. म्हणजे खायची इच्छा त्यांची कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे आज माझा पहिला मार्गशीर्षमधला गुरुवार झाला आहे आणि पुढचे 4 गुरुवार मी उपवास करणार आहे. आज मी उपवास नव्हता केला, फक्त पूजा मांडली होती. तर चला मग या नोटवरती आता आजचा व्लॉग मी इकडंच एंड करते. उद्या भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. माझा व्लॉग नक्की बघत राहा. जे छान छान कमेंट्स करतात त्यांना मनापासून धन्यवाद. चला बाय.